प्रभाग क्रमांक 2 राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाग क्रमांक 2 आणि 3चे उमेदवार यांच्या प्रचाराचा आज खरं तर नारळ वाढवण्यात आलेला आहे। या प्रचार नारळच्या वाढवण्याच्या कार्यक्रमामध्ये भोसरीचे प्रथम आमदार विलास लांडे पाटील, शहराध्यक्ष योगेश बल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित गव्हाणे स्वतः या ठिकाणी उपस्थित होते। हजारोंचा या ठिकाणी जो काही राष्ट्रवादी काँग्रेसचा गुलाबी जनसमुदाय हा उसळलेला आपण पाहिलेला आहे। स्वतः अजित गव्हाणे आपल्यासोबत या ठिकाणी आता उपस्थित आहेत, त्यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत। खरं तर आज माघारीचा दिवस आहे आणि या परिस्थितीमध्ये भाऊ आज खरं तर माघारीचा दिवस आहे। कालपर्यंत अनेक प्रेशर आम्ही पाहिले की अनेक उमेदवारांची पळापळी सुरू होती, अनेक उमेदवारांना ऑफर देण्यात आल्या, म्हणजे पक्षाच्या अपक्ष असतील तर ठीक आहे, कसं पाहता लोकशाहीकडे या सगळी? ही पहिलीच निवडणूक आम्ही पाहतोय आपण सगळेजण की अशा पद्धतीने उमेदवारांना त्या ठिकाणी दडपण आणणं, वेगवेगळ्या प्रकारचं आमिष दाखवणं, लोकशाही दाबण्याचं काम एक प्रकारे आपला देश एक हुकुमशाहीकडे नेण्याचा प्रयत्न या मंडळी करतात। जी काही सत्ता मिळालेली आहे ती सत्तेची एवढी मोठी धुंदी त्यांना जडली, त्या धुंदीतनं हा प्रकार चालू आहे आणि प्रचंड दडपण लोकांच्या मनावरती। अशा कधीच निवडणुका इथून मागच्या काळात आम्ही पाहिलेल्या नाहीत आणि कुणीच पाहिलं नाहीत। अक्षरशः ज्या पक्षाच्या उमेदवारांना सुद्धा त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं आमिष दाखवून, वेगवेगळ्या प्रकारची धमकी देऊन त्या ठिकाणी त्यांना इलेक्शन प्रश्न प्रारवृत्त करण्याचा प्रयत्न ही मंडळी करतायत। त्याच्यामुळं हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे आणि आमची सगळ्यांची या निमित्ताने पिंपरी चिंचवड शहरातल्या सर्व जनतेला विनंती राहणार आहे की आपल्याला लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला घटना दिली, लोकशाही दिली, त्याचा जर आपल्याला आदर ठेवायचा असेल तर आपल्याला या हुकुमशाही प्रवृत्तीच्या विरोधात भूमिका घ्यावी लागेल। पिंपरी चिंचवड शहरामध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आणावी लागेल, कारण पिंपरी चिंचवड शहर हे एक छोट्या खेड्या गावातनं शहरात रूपांतर झालेले शहर आहे आणि आदरणीय पवारसाहेब असतील, आदरणीय अजितदादा पवारसाहेब या लोकांनी या शहरावरती मनापासून प्रेम केलं आणि त्याच्यातनं हे शहर निर्माण झालेलं आहे।